नमस्कार मित्रांनो. तर आपल्या सर्वांचं ह्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला जे ट्रेडिंग करायचं आहे, आपण पहिल्यांदा करणार आहोत फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये, गोल्ड मध्ये ट्रेडिंग कसं करायचं. आपण त्याचा डेमो दाखवणार आहोत आणि आपण त्याचा बॅक टेस्ट दाखवणार आहोत. त्यानंतर आपल्याला तोच फॉर्म्युला वापरून आपल्याला निफ्टीच्या ऑप्शन मध्ये कसा ट्रेड करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आपल्याला हा सगळा व्हिडिओ जो आहे तो सगळा पूर्णपणे बघायचा आहे. आपल्याला यामध्ये सगळ्या बारीक सारीक सेटिंग असतात त्या पण सगळ्या दाखवल्या जातील आणि कसा ट्रेड घ्यायचा आहे, कुठे एक्झिट करायचंय, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तेव्हा आपण हा सगळा जो व्हिडिओ आहे तो सगळा पूर्णपणे बघा आणि मग आपण त्या ठिकाणी एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकता. ओके, तर आता करत आहोत आपण आपल्या या छोट्या पण जरा तासभराच्या आसपास होणाऱ्या व्हिडिओला. तर आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा मी हे जे काही दाखवतोय ते मी तुम्हाला दाखवतोय ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवर. आपल्याला हे जो तुमचा ब्रोकर आहे त्या ब्रोकरच्या ऍपवरती तुम्हाला बघायला भेटणार नाही. मग त्याकरता तुम्हाला करावं काय लागेल, त्याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ट्रेडिंग व्ह्यूचे ऍप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे का आपल्या गुगल प्ले स्टोअर वरती आपलं जे काय ट्रेडिंग व्ह्यूचं जे काय ऍप आहे ते ऍप तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, आणि ते तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला मी इथे ज्या काही सेटिंग सांगणार आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील. आणि मग आता करूया आपण सुरुवात. बघा, या ठिकाणी मी तुमच्या समोर हा जो निफ्टीचा जो चार्ट ठेवलेला आहे, हा चार्ट तुम्हाला निफ्टीचा दिसतोय. तर हा निफ्टीचा जो चार्ट आहे तर हा पण खास करून आपल्या निफ्टीमध्ये जो मी चार्ट तुम्हाला दाखवतोय तो चार्ट तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शनचा हा इथे मी चार्ट दिलेला आहे. ओके, आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता इथे आपल्याला पहिल्यांदा करायचं काय आहे, आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला इथे ज्या सेटिंग येतात त्यामध्ये आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे. आता नॉर्मली जर आपण बघितलं तर ह्या जो चार्ट आहे आणि ह्या चार्टच्या ज्या कॅन्डल्स आहेत तर त्या कॅन्डल चार्टच्या आपल्याला रेड ग्रीन अशा दिसतात. पण आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे का चार्टचा ट्रेंड काय आहे. त्या ट्रेंडसाठी आपल्याला करायचं काय आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला जो इथे कॅन्डलचा जो एक इथे तुम्हाला दिसतोय एक प्रकारे ते कॅन्डलच्या दोन साईन आहेत. आपण त्यावरती क्लिक करा. इथे केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी हेकेनॅसी जी कॅन्डल आहे आपल्याला ती सिलेक्ट करायची, हेकेनॅसी कॅन्डल. आता ती सिलेक्ट करायची, पण तीच का करायची आता ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा इथे तुम्ही बघतायत, इथे तुम्हाला कॅन्डल कधी एक रेड आहे, कधी ग्रीन आहे, कधी रेड आहे, कधी ग्रीन आहे. ओके, पण आता जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला आता याचा कलर चेंज झालेला दिसेल. आता इथे तुम्हाला एकतर ग्रीन 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 कॅन्डल आहेत किंवा त्या ठिकाणी रेड रेड कॅन्डल आहे. म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल पहिली गोष्ट का इथे हा आपल्याला थोडासा डाऊन ट्रेंड चालू आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड चालू आहे. इथे तुम्हाला याची क्लॅरिटी आली. त्यानंतर मग आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला ह्या ठिकाणी इथे फक्त दोन इंडिकेटर वापरायचे आहेत आणि फार तर फार तिसरा इंडिकेटर. पहिला इंडिकेटर आपण वापरणार आहोत RSI चा इंडिकेटर. त्यानंतर आपण या ठिकाणी वापरणार आहोत पिवोट पॉइंट आणि त्यानंतर आपण वापरणार आहोत UT बॉट अलर्ट. ओके, हा जो आहे UT बॉट अलर्ट हे आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता हे जे तीन इंडिकेटर आहेत ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत, पण ते आता चार्टवरती कसे लावायचे आहे ते आपण एकदा काळजीपूर्वक जाणून घ्या. पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेऊया. बघा आपल्याला या ठिकाणी इथे इंडिकेटर भेटतो, आपण इथे यायचं. इथे इंडिकेटर मध्ये आलं या ठिकाणी आपल्याला RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इथे आपल्याला या ठिकाणी येतो. आता इथे तुम्ही बघताय का, इथे तुम्हाला नॉर्मली जर हा जर RSI बघितला तर इथे तुम्हाला ह्या टाईपचा हा RSI दिसतो. आपल्याला त्याच्या सेटिंग मध्ये थोडासा बदल करायचा. सेटिंग मध्ये बदल करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला इथे याच्यावरती यावं लागेल. आपण इथे येऊया. तर इथे आलोय आपण आणि त्यानंतर आपण याला इथे याच्यावरती क्लिक करतो. आता इथे क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग दिसते. आता इथे ही जी काही लेंथ आहे RSI ची 14 आहे, 14च्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी 9 ची लेंथ घ्यायची. इथे या ठिकाणी सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते पण 14चं आहे, ते आपल्याला या ठिकाणी 5चं घ्यायचं.
कारण आपण जो ट्रेड करणार आहोत तो ट्रेड आपला स्विंग ट्रेड नाहीये. आपला ट्रेड आहे एका दिवसात होणारा ट्रेड. आपला इंट्राडे ट्रेड आहे, जो की आपण ऑप्शन मध्ये पण करणार आहोत आणि आपण फॉरेक्स गोल्ड मध्ये सुद्धा करणार आहोत. ओके, मग आता इथे आपण आलो. या ठिकाणी बघा, इथे आपण 14 आहे, 14च्या ऐवजी 9 करूया आणि इथे जे 14 आहे सिंपल मूव्हिंग ऍव्हरेज, त्याच्या ऐवजी 5 करूया. त्यानंतर आणखीन सेटिंग इथे या ठिकाणी तुम्हाला बघू शकता आपण. इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट आपल्याला डायव्हर्जन्स आहे. आता डायव्हर्जन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे RSI मध्ये दोन प्रकारचे डायव्हर्जन्स असतात. एक असतं बुलिश डायव्हर्जन आणि दुसरं असतं बेरिश डायव्हर्जन्स. आता हे दोनही डायव्हर्जन्स आपल्याला फक्त याच्यावर जर क्लिक केलं, या बॉक्स मध्ये बघा, आता हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये मी क्लिक केलं, इथे बॉक्स मध्ये क्लिक केलं का तुम्हाला चार्ट वरती ते सगळे डायव्हर्जन दिसतील. आता या ठिकाणी डायव्हर्जन म्हणजे तुम्ही बघू शकता कसे आहेत. बघा, इथे या ठिकाणी आपण डायव्हर्जन वरती क्लिक केलं, इथं आपल्याला बिअर आले. बिअर म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी असं आले RSI जो आहे तो तुमचा RSI आपण बघतोय वरती जातोय पण चार्ट मध्ये मुवमेंट होत नाही, म्हणजेच आपण त्याला बेरिश डायव्हर्जन म्हणतो. आणि कधी कधी मग RSI काय करतो, खाली येतो पण आपला चार्ट वरती जातो, त्याला आपण बुलिश डायव्हर्जन म्हणतो. ओके, आता ह्या गोष्टी आहेत, ह्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आपल्याला परत सेटिंग मध्ये आपण गेलोय, परत एकदा आपण सेटिंग मध्ये येऊया. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपण इनपुट मध्ये चेंज केला. आता आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे, आपल्या स्टाईल मध्ये बदल करायचा आहे. इथे आपण याच्यामध्ये आलोय, आपल्या याच्यामध्ये स्टाईल मध्ये. पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये स्टाईल मध्ये काय करायचंय बघा, हा अप्पर बँड आहे तो 70च राहून द्यायचा आहे. हा लोअर बँड आपल्याला 30च्या ऐवजी 33 करायचा आहे, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी लवकर एंट्री भेटेल. आता इथे आपण या ठिकाणी जो आहे 33 केला आणि त्यानंतर आता आपल्याला याचे थोडेसे कलर चेंज करायचे जेणेकरून आपल्याला कळेल. आता बघा, इथे ही जी काही लाईन RSI ची आपल्याला आहे, ती लाईन आपल्याला थोडीशी आपण तिला जाड करूया. तुम्हाला या ठिकाणी दिसली लगेच. ओके, त्यानंतर जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याला आपण थोडासा ग्रीन कलर घेऊया, त्यालाही आपण त्या ठिकाणी जाड करूया. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बरोबर कळणार. इथे ही जी तुमची एक ग्रीन लाईन आहे ती लाईन सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजची आहे आणि तुमची जी दुसरी आपली कोणती लाईन आहे, आता एक लाईन निळी आहे आणि एक लाईन आपली काही हिरव्या कलरची आहे. आता जी आपल्या हिरव्या कलरची आहे ती सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन आहे, निळी जी लाईन आहे ती आपली RSI ची लाईन आहे. आता हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी इथे आलं. थोडस आपण आता परत याच्यामध्ये जो काही RSI आहे, RSI मध्ये सुद्धा आपल्याला चेंज करायचं आहे. आता इथे आपण आलो, या ठिकाणी आलो, कलर चेंज करूया आपण एकदा. आता इथे आपण या ठिकाणी RSI जो 70 आहे त्याला आपण रेड कलर करूया आणि तिथे आपण याला पूर्णपणे लाईन टाकूया. बघा, या ठिकाणी लाईन आहे, ती लाईन पूर्णपणे टाकूया म्हणजे तुम्हाला पूर्ण लाईन या ठिकाणी आली. त्यानंतर आपण या ठिकाणी येऊया RSI चा लोअर बँड. लोअर बँड म्हणजे आपला खरेदीचा चान्स आहे, तिथे आपण त्याला पूर्णपणे आपला ग्रीन कलर घेऊया आणि ती पण लाईन पूर्ण करूया. म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी जो RSI दिसायला लागलाय तो कसा दिसतोय बघा, एकदम क्लिअर कट, एकदम छान तुमच्या लक्षात येण्यासारखं झालंय. ओके, आता हे इथपर्यंत झालं. म्हणजे या ठिकाणी आपण RSI जो आहे तो आपण या ठिकाणी घेतला. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय पिव्होट पॉइंट काय आहे. आता पिव्होट पॉइंट साठी आपण या ठिकाणी काय करूया, पिव्होट पॉइंट साठी आपल्याला परत इथे आपल्याला या इंडिकेटर वरती यायचंय. इथे आपण आलो आणि इथे आल्यानंतर आपल्याला पिव्होट पॉइंट नावाचा इंडिकेटर आहे बघा, पिव्होट पॉइंट स्टँडर्ड, आपल्याला त्याचा या ठिकाणी अवलंब करायचा आहे. पिव्होट पॉइंट स्टँडर्डचा तो आपण या ठिकाणी घेतला, हा आपण इथे घेतला आणि इथे घेतल्यानंतर आपण बघतोय का आपल्याला 10 तारीख होती. मग आपण 10 तारखेला पहिल्यांदा याला या ठिकाणी आपल्या होरिझॉन्टल लाईन आहे बघा, इथे तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला इथे या ठिकाणी होरिझॉन्टल लाईन मिळतात. ओके, इथे या लाईन वरती आपण यायचंय. आता इथे आपण बघायचंय आपल्याला हा पहिला पिव्होट पॉइंट 105 चा आहे, आपण त्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं. कारण इथे होतं काय, आपण आपण जर समजा कुणाकडे जर आपण समजा म्हणजे होतं काय, बरेचसे जण ट्रेडिंग व्ह्यूचा पेड प्लॅन घेत नाही, मी पण घेत नाही, मग तुम्हाला त्यामध्ये फक्त 2च इंडिकेटर लावता येतात, म्हणून तुम्हाला ही मी खबरदारी सांगतो. त्यानंतर बघा, इथे हा एक पिव्होट पॉइंट आहे, हा कालचा आहे, त्याला एक रेष मारली. ओके, त्याच्यानंतरचा जो पिव्होट पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे, हा 137 चा आहे, त्याला एक रेष मारली. त्यानंतरचा जो पिव्होट पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे 170 आसपासचा आहे, एक त्याला एक त्या ठिकाणी मी रेष मारतो. आणि त्यानंतर हा आपला एक जो कालचा जो टॉपचा पिव्होट पॉइंट आहे तो, आणि त्याला मी रेष मारतो.
ओके, तर आता इथपर्यंत ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. म्हणजे आता तुमचे पिव्होट पॉइंट आले सगळे. म्हणजे तुम्हाला हे जे पिव्होट पॉइंट असतात ते काम काय करतात, तर हे जे पिव्होट पॉइंट असतात हे पिव्होट पॉइंट आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सचं काम सांगतात. म्हणजे काय, आता हे पिव्होट पॉइंट आपल्याला सपोर्ट कुठे आहे, एखाद्या चार्ट वरती सपोर्ट कुठे आहे आणि त्या चार्ट वरती रेजिस्टन्स कुठे आहे, आपल्याला तो सांगायचं काम हा पिव्होट पॉइंट करतो. आता पिव्होट पॉइंट मध्ये जर तुम्ही बघितलं बघा, आता समजा हा चार्ट आहे. आता हा चार्टचा पुढचा जो काय पिव्होट पॉइंट आहे हा त्याच्यासाठी रेजिस्टन्स झाला, खालचा पिव्होट पॉइंट त्याच्यासाठी सपोर्ट झाला. मग तुम्ही बघितलंय का सकाळी बघा हा जो चार्ट आहे, हा चार्ट ह्या पिव्होट पॉइंटच्या वरती आल्यानंतर तो परत डायरेक्ट क्लोजिंगच्याच वेळेस तिथपर्यंत आला आणि त्यानंतर बरोबर या ठिकाणी थांबला. म्हणजे हा याच्यासाठी एक रुकावट आहे, ही याच्यासाठी एक रुकावटची झोन आहे आणि हा याच्यासाठी सपोर्टचं काम करतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी पिव्होट पॉइंटच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायच्या आहेत. ओके, आता इथे आपण आलो आणि त्यानंतर आता आपण हा जो पिव्होट पॉइंट आहे हा पिव्होट पॉइंट आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, इथे आपण त्याला डिलीट करणार आहोत. आता इथे आपण डिलीट केल्यानंतर मग आपल्याला ज्या ज्या आपल्या लाईन्स होत्या, आपल्या त्या लाईन्स त्या सगळ्या बरोबर राहिल्या आणि आपला पिव्होट पॉइंट नावाचा इंडिकेटर गेला. तर तुम्हाला लाईन सगळ्या बरोबर राहिल्या, आपल्याला त्याच्याशी मतलब होतं. ओके, आणि मग आता आपल्याला दुसरा एक घ्यायचा इंडिकेटर, त्याचं नाव आहे यूटी बॉट अलर्ट. बघा, यूटी बॉट अलर्ट नावाचा इंडिकेटर घ्यायचा आहे. तो का घ्यायचा आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर कट साईन भेटेल, बाय सेल हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता इथे आपण परत इंडिकेटर वरती या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण नाव टाकूया यूटी बॉट अलर्ट. बघा इथे तुम्हाला यूटी बॉट अलर्ट नावाचा इंडिकेटर आलाय, हा जवळजवळ 31,000 लोक वापरत आहेत. ओके, मग आता तो इथे आपण याच्यावरती अप्लाय केला चार्ट वरती आणि इथे चार्ट वरती तो यूटी बॉट नावाचा इंडिकेटर आलेला आहे. पण आपल्याला इथे याच्यामध्ये सेटिंग मध्ये थोडासा चेंज करायचा आहे, कारण याच्यामध्ये मग आपल्याला बरेचसे असे सिग्नल येतात. थोडा चेंज काय करायचंय, आपल्याला इथे या ठिकाणी यायचंय आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथे जे काय याचे इनपुट आहेत, इथे इनपुट मध्ये एटीआर मध्ये एकच ठेवूया. हा एटीआर पिरियड आहे 10च्या ऐवजी त्याला आपल्याला 15 करायचंय. ठीक आहे, हा एटीआर पिरियड आपल्याला इथे 10च्या ऐवजी 15 केला आपण आणि त्याला आपण ह्या ठिकाणी ओके केलं. ओके, आता हे गोष्ट तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाली. आणि मग आता आपल्याला यावरती ट्रेड कसा घ्यायचा आहे. आता पहिला क्रायटेरिया तुम्हाला सांगतो या ठिकाणी, RSI चा क्रायटेरिया काय. RSI चा क्रायटेरिया आपल्याला जो सांगायचा आहे तो असा आहे बघा. आता या ठिकाणी तुम्हाला जो काय RSI दिसतो बघा, ही जी लाईन आहे, पहिली गोष्ट आपल्याला जो काय RSI आहे तो RSI आपल्याला 60 पासून किंवा 70 असेल खाली आला पाहिजे. खाली येऊन RSI आपल्याला 33 पर्यंत आला पाहिजे आणि 33 पर्यंत आल्यानंतर RSI आणि सिंपल मूविंग ॲव्हरेजची लाईन आहे ती एकमेकाला क्रॉस झाली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचा आहे. मग आपल्याला तसा मौका शोधायचा आहे किंवा त्या आपल्याला मौक्याच्या शोधामध्ये राहायचं आहे. ओके, आता ही गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. मग इथे तुम्ही बघताय का आपल्याला इथे या ठिकाणी जो RSI आहे हा इथे आपल्याला क्रॉस झालाय. मग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला बाय ट्रेड घ्यायचा आहे. पण कन्फर्मेशन काय बघायचं आपल्याला, हा यूटी बॉट मला बायचं इंडिकेशन देतो का. ओके ठीक आहे, तुम्हाला यूटी बॉटने बायचं इंडिकेशन दिलं आणि तुम्हाला इथे बायचं इंडिकेशन भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करायला काही हरकत नाहीये. पण आता जर तुम्हाला इथे मध्ये बघा इथे बाय दिसतंय पण तुम्हाला मधीच बाय आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे आपल्याला तो ट्रेड नको. आपल्याला घ्यायचं तर आपल्याला चांगला ट्रेड घ्यायचा, 5-10 रुपयाचा ट्रेड घ्यायचा नाही. ओके, हा तुमचा या ठिकाणी तुम्हाला इथे बाय ट्रेड क्रिएट करायचा आहे. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी त्यातून बाहेर कधी पडायचं आहे, जोपर्यंत आपल्याला सेल सिग्नल मिळत नाही. बघा इथे बाय सिग्नल मिळाला या कॉल वरती, तो जर तुम्ही भाव बघितला असेल तो अराउंड 70 रुपयाच्या आसपास आहे आणि त्यानंतर हा तुम्हाला जवळजवळ कुठपर्यंत घेऊन गेला, हा 200 रुपयाच्या आसपास इथे त्याने तुम्हाला सेल सिग्नल दिला. तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये थांबायचं आहे.
जोपर्यंत सेल सिग्नल येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड मधून बाहेर पडायचे नाही. आणि हा सेल सिग्नल आला म्हणजे आपल्याला त्यातून बाहेर पडायचं. मग तुम्ही पुटचा चार्ट बघू शकता. पुट मध्ये त्यावेळेस तुम्हाला बाय सिग्नल आला असेल, पण पुट मध्ये पण असाच क्रायटेरिया असेल तरच बाय करायचं. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला इथे हा एक ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता ह्या ट्रेडला आपला स्टॉप लॉस काय ठेवायचा, तर आपण त्या ठिकाणी हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर हे तुम्हाला दाखवतो. बघा आता तुम्ही बघा इथे हा आपला या ठिकाणी बाय झाला. आपला ह्या कॅन्डल जे आहे इथे आपला ह्या कॅन्डल पाशी आपला बाय झाला. हा तुमचा समजा 81 रुपयाला बाय झाला इथे. पण तुम्हाला बघा इथे त्याच्या पाठीमागच्या जो काय लो आहे, म्हणजे परतीच्या पाठीमागच्या 2-3 कॅन्डलचा सगळ्यात जो लो आहे तो लोचा आपल्याला त्या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ओके, बघा हा तुमचा राहील तुमचा स्टॉप लॉस. ओके, आणि हा राहील तुमचा इथे बाय. बघा हा आपला इथे या ठिकाणी समजा एक कॅन्डल इथे सुरुवात झाली, तुम्हाला इथे बायचा सिग्नल येऊन जातो. इथे या ठिकाणी तुमचा हा झाला 83 रुपयाला बाय. म्हणजेच आता तुम्ही जर इथे हा ट्रेड बघितला तर आपल्याला या ठिकाणी इथे हा ट्रेड सेटअप भेटला, एकदम आपल्याला वेल सेटअप भेटलाय. पण हा पहिल्या दिवशी भेटलेला आहे. जरी आपल्याला मार्केट क्लोजिंगच्या आधी समजा सेटअप भेटला, सेल सिग्नल जर कॉल मध्ये आला नाही तर आपल्याला त्या ट्रेड मध्ये कॅरी करायचंय, थोडी रिस्क घ्यायची. 83 रुपयाला हा तुम्हाला या ठिकाणी बाय कॉल जनरेट झाला. किती रुपयाला? 83 रुपयाला. आणि त्यानंतर मग आपण बघतोय का त्याने तुम्हाला जवळजवळ हा घेऊन कुठपर्यंत गेला, 200 रुपयापर्यंत घेऊन गेला. 200 रुपये, 83 रुपयाचा कॉल 200 रुपयापर्यंत घेऊन गेला. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी आपण असं म्हणूया 100 पॉईंट भेटले, 7,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटले. म्हणजेच तुमची या ठिकाणी आपली या कोरची फी आहे पहिल्या ट्रेड मध्ये वसूल होऊ शकते. ओके, आणि मग त्यानंतर आपण बघतोय का आपल्याला ट्रेड टाळायचे कसे. आपल्याला ट्रेड कसे टाळायचे आपण एकदा ते सुद्धा सांगतोय. बघा आपल्याला एक तर शक्यतो ट्रेड आपल्याला ह्या लेवल पर्यंत घ्यायचा आहे. RSI जो आहे तो RSI आपल्याला 30 किंवा 33 आहे, आणि त्या झोन मध्ये आला तर आपल्याला बाय ट्रेड घ्यायचा आहे. त्यानंतर जर RSI जर समजा 60च्या वरती असेल आणि जर बाय सिग्नल आला असेल, पण त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे. आता बघा इथे मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलंय, आता ही पहिल्यांदा तुम्हाला ह्या 2 ट्रेंड लाईन आहे. बघा ही ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन कशाची आहे? RSI ची आहे. ही आहे आपल्या सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजची. ही RSI ची ट्रेंड लाईन याला क्रॉस करून झालं तर इथे या ठिकाणी तुमचा बाय होणार आहे. हे पण 33च्या आसपास जर RSI असला तर. दुसरा मी तुम्हाला सांगणारे क्रायटेरिया 60च्या वर म्हणजे कसा. आता हा 60 आहे. आता इथे तुम्ही बघताय, बघा इथे तुम्हाला जो काय ट्रेंड दिसतोय, जर तो ट्रेंड बघितला तर 60च्या वरती तुम्हाला ह्या दोन्ही लाईन ह्याच्या सरळ असल्या पाहिजे. इथे हा जो RSI आहे हा 70 पकड, आपण समजा 70च्या वरती, पण दोन्ही लाईन आपल्याला सरळ वरती पाहिजेत. अशा वरती जाणारे संघच वरती जाणारे पाहिजेत. आणि मग आता तसं आपण बघतोय का इथे आपल्याला यांनी याच्यातून तोपर्यंत बाहेर पाडलंच नाहीये. आपल्याला त्याच्यावरती आपल्याला त्यांनी मोठा त्या ठिकाणी चान्स दिलाय. मग पण जर समजा ह्या रेंजला समजा नवीन बाय कॉल क्रिएट झाला तर तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचाय, आणि त्यामध्ये तुम्हाला सेल सिग्नल येईपर्यंत वाट बघायची. ह्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये RSI मध्ये ऑप्शन मध्ये हा ट्रेड हे घ्यायचा, आणि हाच प्रकार तुम्हाला गोल्ड मध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे. आता इथे तुम्ही बघितलं असेल असे ट्रेड तुम्हाला किती भेटलेत. बघा आपल्याला करायचं काय, बघा इथे या ठिकाणी बघा आता इथे हे ट्रेड आपल्याला भेटलेत, पण हे मध्येच ट्रेड भेटलेले आहेत. हे ट्रेडचे आपल्याला काही देणे घेणे नाहीये. आपल्याला हा एक ट्रेड इथे एक भेटलाय, बघा या ठिकाणी इथे ट्रेड भेटलाय एक, हाही चांगला मोठा ट्रेड भेटलाय. हा जेवढा RSIच्या 33च्या आपल्याला जवळ भेटेल आपल्याला तेवढा जवळ घ्यायचा आहे. हा टाइम फ्रेम तुम्ही बघा, टाइम फ्रेम आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटाचा वापरायचा आहे, किंवा जर एखाद्याला वाटलं लवकर ट्रेड पाहिजे असेल तर 3 मिनिटाचा पण टाइम फ्रेम तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता 3 मिनिटाचा टाइम फ्रेम जर आपण वापरला तर आपल्याला या ठिकाणी जर बघतोय तर आपल्याला थोडेसे ट्रेड जे आहे ते ट्रेड आपल्याला या ठिकाणी लवकर भेटतात, पण तुम्हाला त्या ठिकाणी एक्झिट सुद्धा लवकर भेटतं. ओके, आपण इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा आता इथे जर आपण बघितलं असेल, हा जो मागाचा बाय कॉल आहे हा आपल्याला मगाशी यांनी बाय सांगितला होता 80 रुपयाला,
64 रुपयाचा एसएल होता. आता याने आपल्याला बाय आपल्याला भेटला इथे 64 रुपयाला, म्हणजे जवळजवळ आपला त्या ठिकाणी जवळजवळ 16 रुपये आपल्याला लवकर बाय भेटला. पण आपल्याला याने जो बाय दिला होता तो बाय आपल्याला दिला म्हणजे सेल दिला होता 200 रुपयाला, हा याने आपल्याला 170 ला दिलाय सेल, म्हणजे 30 रुपये आपल्याला लवकर बाहेर पाडले त्यांनी. तर ह्या अशा प्रकारे मग आपल्याला जर समजा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही काम केलं तर लवकर ट्रेड भेटतील पण लवकर एक्झिट होतील. 5 मिनिटाच्या टाइम वरती जर काम केलं तर थोडेसे तुम्हाला लेट ट्रेड भेटतील पण तुमचं टार्गेट सुद्धा मोठं राहील. आणि मग असे ट्रेड तुम्ही बघू शकता. बघा आता इथे तुम्हाला एक ट्रेड सेटअप भेटलाय. आता इथे बघतोय आपण, इथे जवळजवळ त्या ठिकाणी परत डबल पैसे झालेत, 40 रुपयाचा 80 रुपये झालाय. आणि त्यानंतर आपण बघतोय का बघा आता आपल्याला जो सेटअप आहे जे ट्रेड आहे बघा, आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे ट्रेड भेटला बघा, आपल्याला इथे एक असा मस्तपैकी ट्रेड भेटला. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जर बघितलं आपण, इथे या ठिकाणी आपल्याला जो बाय सिग्नल आलाय, हा बाय सिग्नल आलाय, हा बाय सिग्नल RSI 60च्या वरती आलाय आणि एक चांगली मोठी मोमेंटम आपल्याला त्या ठिकाणी भेटली. तर असाही राईड आपण त्या ठिकाणी करू शकता. तर ह्या अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. आणि आता हे जे पिवट पॉइंट, तुम्ही म्हणाल पिवट पॉइंटचं काम काय, तर हे जे पिवट पॉइंट आहेत इथे याचं काम आपल्याला असं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हा पिवट पॉइंटच्या जवळ जर आपल्याला बाय सिग्नल आला तर तुम्हाला त्या ठिकाणी 100% बाय करायचंय. जर पिवट पॉइंटच्या जवळ बाय सिग्नल जर आला त्या ठिकाणी 100% तुम्हाला बाय करायचंय. किंवा या ठिकाणी पिवट पॉइंट पासून आपण बघतो बघा, आता इथे तुम्हाला हा जो पिवट पॉइंट दिसतोय तर ह्या पिवट पॉइंट पासून आपल्याला हे जो RSI आहे आणि हे सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, इथे आपल्याला क्रॉस इथे झालंय, पिवट पॉइंटच्याच बरोबर त्या ठिकाणी पिवट पॉइंटलाच झालंय, बाय सिग्नल आलाय, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगला मोठा स्ट्रॉंग अप मूव्ह बघायला भेटू शकतो. म्हणून आपल्याला पिवट पॉइंट मी सांगितले. आणि जर पिवट पॉइंटच्या आसपास जर सेल सिग्नल जनरेट झाला तर एक मोठा फॉल, इथे बघा या पिवट पॉइंट जवळ सेल सिग्नल आलाय, डायरेक्ट मोठा फॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलाय. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय का पिवट पॉइंट जे आहे ते पिवट पॉइंटचा वापर आपल्याला याच्यासाठी करायचा आहे. सपोर्ट लेवल आणि आपल्याला रेजिस्टन्स लेवल करेक्टपणे सांगायचं काम हे पिवट पॉइंट करतात. म्हणून आपल्याला पिवट पॉइंटचा इथे वापर करायचा आहे. आता इथे तुम्हाला मी दाखवून दिलं बघा, तर ह्या ठिकाणी आपण बघतोय का इथे या पिवट पॉइंट पासून सेल सिग्नल आलाय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेल आपल्याला या ठिकाणी म्हणजे का म्हणजे त्या ठिकाणी पुट वाढला असेल. बघा आता इथे आपण काय घेतलंय बघा, इथे हा कॉल घेतलाय ना, तर आपण या ठिकाणी पुट बघूया. आता इथे या ठिकाणी आपण 25,000चा पुट बघूया. आपल्याला या ठिकाणी जसं दिसतंय का आपल्याला पुटला पण वेगळे पिवट पॉइंट येतील. आता इथे तुम्हाला पुढचे पिवट पॉइंट दिसणार नाहीत कारण आपण त्या ठिकाणी कॉल मध्ये टाकले होते. पण आता इथे तुम्ही बघू शकताय, आता इथे जर बघा कालचा जर मी तुम्हाला हा सगळा चार्ट दाखवला तर कालच्या चार्ट मध्ये आपण बघतोय आपल्याला इथे जो पुट आहे त्या पुट मध्ये इथे आपल्याला 3:15 वाजता, सॉरी किती 3:15 वाजता गुरुवारच्या दिवशी पुट मध्ये सेल आला होता आणि तिथून पुट आपल्याला डायरेक्ट खाली 9 रुपये झाला. म्हणजेच आपल्याला कॉल आपल्याला होल्ड करायचा आहे का, पुट आपल्याला होल्ड करायचा आहे का, ते आपल्याला सांगायचं काम आपल्याला त्या ठिकाणी हे करतं. आपल्याला हे इंडिकेटर करतं, युटीबॉट नावाचं इंडिकेटर करतं. आता मग तसा फॉर्म्युला बघा, हे आपले दोन्ही कन्फर्मेशन का, तर आपण इथे बघतो या ठिकाणी इथे आपल्याला बघा हा जो RSI इथे क्रॉसओव्हर झालाय, पण इथे आपल्याला बुल साईन आलाय, पण इथे तुमचा जो आहे पुट वाढणार नाही ना, इथे तुमचा पुट खाली चाललाय कारण इथे तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे कुठेही बाय सिग्नल नाहीये. म्हणून आपल्याला या ठिकाणी कॉल आणि पुटचा जर ट्रेड करायचा असेल, खरेदी करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी करायचं काय आहे, आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे ट्रेड करायचं आहे. आता मी तुम्हाला SL सांगितलंय, बाय सिग्नल ज्या ठिकाणी आपल्याला जनरेट होईल त्याच्या नंतरची ही सगळ्यात शेवटची कॅन्डल असेल. आता बघा जर इथे बाय सिग्नल जनरेट झाला तर हा तुमचा स्टॉप लॉस, आता इथे बाय सिग्नल जनरेट झाला तर हा तुमचा स्टॉप लॉस. ठीक आहे, भलाही थोडा मोठा स्टॉप लॉस येईल पण काय होतंय कधी कधी मार्केट व्हॉलेटिलिटी मध्ये तुमचे स्टॉप लॉस वाजून जातात आणि परत टार्गेटही होतात. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी थोडा मोठा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि जसाही सेल सिग्नल आला
किंवा आपल्याला पिवट पॉइंट जवळ असं जर थोडं वाटलं तर सावध राहायचं, सेल सिग्नल आला का पटकन त्यातून बाहेर पडायचं. पण पहिल्यांदा ट्रेड घेतल्यानंतर स्टॉप लॉस फॉलोच करायचा. पहिल्यांदा ट्रेड घेतल्यानंतर स्टॉप लॉस फॉलो नाही केला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, लॉस होऊ शकतो. आता हेच तुम्हाला काम कसं आपल्या निफ्टी फ्युचर मध्ये करायचं ते मी एकदा तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी आपण बघूया. आता बघा इथे आपण हा जो निफ्टी आहे, आता निफ्टीचा डायरेक्ट आपण या ठिकाणी इंडायसेस घेऊया आणि निफ्टी घेतला. आता निफ्टी वरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी जर 5 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट डायरेक्शन भेटेल. आता या ठिकाणी तुम्ही बघताय का निफ्टी मध्ये तुम्हाला इथे बाय ट्रेड भेटलेला होता बघा, अराउंड ह्या लेवलच्या आसपास बाय ट्रेड, म्हणजे गुरुवारी 2:45 बाय ट्रेड भेटला होता. आणि तो झोन जर आपण बघितला, तो झोन कोणता आहे बघा, हा इथे बाय झोन आपल्याला भेटला 25,139 ला बाय झोन भेटला. आणि त्यानंतर आपण बघतोय का आपल्याला त्या ठिकाणी जो इथे सेल झोन मिळाला तो कुठे मिळाला, सेल झोन आपल्याला अराउंड ह्या लेवलला मिळाला. आणि ती झोन जर बघितली तर 25,292, म्हणजे बघा इथं 25,140 ते 25,292, समजा 300 पकडा, म्हणजे जवळ 150 पॉइंटची मुवमेंट आपल्याला यामध्ये बघायला भेटली. तसंच आपण बघू शकता बघा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बघा आता इथे RSI 30 पासून वरती आला, मोठी मुवमेंट बघायला भेटली. इथे RSI 30 पासून वरती गेला, इथे आपल्या सिग्नलला मोठी मुवमेंट. इथे बाय सिग्नलला, इथे RSI आपला या ठिकाणी जो काय आपला जो RSI आहे तो आपल्याला त्या ठिकाणी काय झाला, तो क्रॉसओव्हर झाला सिंपल मुव्हिंग अवरेजला. इथे आपल्याला मोठी मुवमेंट बघायला भेटली. या ठिकाणी सेल सिग्नल आला, बरोबर आपला पिवट पॉइंट होता तो मगाशी मी सांगितलं, तिथून आपल्याला तो सरळ खाली आला. आता इथे बिअर मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, तर इथे तुम्हाला या ठिकाणी कन्सोल्टेशन बघायला भेटलं. बिअर मुवमेंट RSI वरती आली तर त्या ठिकाणी कन्सोल्टेशन होतं. अशा वेळेस कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आपल्याला. आणि नंतर आपण इथे बघतोय बघा, इथे हा एक ट्रेड आपल्याला बाय ट्रेड जो आहे बघा, इथे बाय ट्रेड आला, इथे मध्येच बाय ट्रेड आलाय, पण आपल्याला तो एकदम टॉपला आहे. पण आपली कंडिशन काय आहे, आपल्याला दोन्ही लाईन सरळ वरती पाहिजे, RSIच्या आणि आपल्या SMAच्या, त्या तिथं वरती नाही येत. मग त्या लाईन खाली येत आहेत आणि हा ट्रेड आपल्याला भेटलाय, त्यामुळे तो ट्रेड आपल्याला घ्यायचा नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रेड कधी घ्यायचा आहे, आपल्याला ह्या 33च्या आसपास जर RSI आला, बाय सिग्नल असला आणि मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर झालं तर तो परफेक्ट आपला ट्रेड. बाकीचे ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी टाळायचे आहेत. असं जर आपण त्या ठिकाणी परत ट्रेड फिल्टर म्हणतात याला, जर आपण हे सगळे ट्रेड फिल्टर केले तर एक चांगल्या प्रकारे मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये आपण कॅप्चर करू शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे पैसे जे आहेत ते कमवू शकतो. आता तुम्ही बघा, साधी गोष्ट आहे. आता तुम्हाला मी एक दाखवतो. इथे या ठिकाणी आपण एकदा मी तुम्हाला काय म्हणलो, मी मगाशी तुम्हाला डाटा बॅकटेस्ट करून दाखवतो. 8 तारखेचा जर आपण या ठिकाणी ट्रेड जर बघितला तर बघा इथे निफ्टीमध्ये पॉईंट किती भेटले. आता हा इथे आपल्याला हा बाय सिग्नल इथे जनरेट झालाय 25,030 ला, आणि तुम्हाला इथे त्यांनी बाहेर काढले कितला, 25,128 ला. 100 पॉईंटची मुवमेंट फ्युचर मध्ये भेटली. 7,500 रुपयाची तुम्हाला या ठिकाणी एक ट्रेड झालाय, दिवसभरात एक ट्रेड झाला. त्यानंतर परत त्यांनी तुम्हाला ते सेल सिग्नल परत त्याच रेंजला दिलाय आणि परत तिथून इथपर्यंत खाली आलाय. म्हणजे जवळजवळ एका दिवसामध्ये 2 चान्स दिलेत, 200 पॉईंट दिलेत. एका दिवसात 1500, म्हणजे जवळ एका दिवसामध्ये 15,000 रुपयाची मुवमेंट, एका दिवसात 15,000 रुपये तुम्हाला याच्यामध्ये भेटले असते जर समजा फ्युचर मध्ये काम केलं असतं. तर ऑप्शन मध्ये केलं असतं तर तुम्हाला एका एका लॉट मध्ये तर नक्कीच 7,500-8,000 भेटले असते. पण इथे तुम्हाला फ्युचर मध्ये सुद्धा भेटतात पैसे. तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे याचा वापर करू शकता. आता एखाद्याला वाटलं मला एखाद्या याच्यामध्ये वापर करायचा आहे, एखाद्या आपल्या याच्यामध्ये स्टॉक मध्ये वापर करायचा आहे, तर तो त्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा वापर करू शकतो. बघा इथे तुम्ही याच्यामध्ये बघताय, आपण आपल्या याच्यामध्ये स्टॉक मध्ये, पण आपल्याला काय पाहिजे, स्टॉक मध्ये आपल्याला पहिल्यांदा स्टॉक सिलेक्शन करावं लागेल. आपल्याला कळणार नाही ना कोणत्या स्टॉक मध्ये नाही, मग आपली यादी बनवून ठेवायची 5-6 स्टॉक, त्या स्टॉक मध्ये काम करायचं. त्यामध्ये जर आपल्याला बाय सिग्नल आला तर बाय करायचं आहे, नाही आला तर काय ट्रेड करायचं नाही. बघा आता इथे 9 तारखेला आपल्याला इथं मस्तपैकी एक सिग्नल भेटला बघा, हा बाय सिग्नल इथे आपल्याला आपल्या क्रायटेरियानुसार हा इथे आपल्याला बाय सिग्नल इथे मिळाला आहे. 2231 रुपयाला या ठिकाणी BSE चा स्टॉक आपल्याला त्या ठिकाणी बाय सिग्नल मिळाला. त्यानंतर याचा जो सेल सिग्नल आलाय, तो सेल सिग्नल आपल्याला कुठे आलाय बघा,
इथे ह्या लेवलला आलाय 2311 रुपये. म्हणजे तर 80 रुपयाची मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि ती 80 रुपयाची मुवमेंट आणि त्यानंतर जर आपल्याला एखाद्याला एसएल फॉलो केला असेल आणि तर एक तर त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करा किंवा एसएल नाही वाजला तर तोपर्यंत त्या ट्रेड मध्ये बनून राहा. मग आता हे मी तुम्हाला स्विंगचं सांगतो, मग ऑप्शन सांगितलं. तुम्हाला ऑप्शन मध्ये मी सांगणार नाही की बाबा त्याला तुम्ही मोठा टाइम फ्रेम बघा. तुम्हाला ऑप्शन मध्ये मोठ्या टाइम फ्रेमची गरज नाही, कारण ऑप्शन ज्या त्या दिवशीच खाऊन मोकळं करायचं. तर स्विंग मध्ये मग थोडस 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चेंज, मग 15 मिनिटाचा ट्रेड बघा. मग 15 मिनिटाचा जर ट्रेंड बघितला तर 15 मिनिटाच्या ट्रेंड वरती आपण बघतोय तर इथे आपल्याला या ठिकाणी आपला बाय तर झाला, हा आपला 2231 ला. मग 15 मिनिटाचा पण टाइम फ्रेम बघा. काय होते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला छोटे छोटे तुम्हाला मध्ये मध्ये सिग्नल भेटणार, पण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघितलं तर इथे काही सेल सिग्नल आला नाही. तुम्हाला या ठिकाणी कुठं सेल सिग्नल आला, तुम्हाला इथे आला 2300 आणि हा म्हणजे जवळजवळ 2400 रुपयाला तुम्हाला बाय सिग्नल आला. म्हणजे तुम्हाला एवढा मोठा स्विंग ट्रेड जो आहे तो तुम्हाला इथे बीएससी मध्ये भेटला. इतका मोठा स्विंग ट्रेड तो तुम्हाला बीएससी मध्ये भेटला. पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघा सिग्नल कधी आलाय, त्यानंतर थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक मोठा ट्रेड भेटेल. मोठा ट्रेड भेटण्यासाठी थोडासा तुम्हाला टाइम फ्रेम जो आहे तो थोडा मोठा टाइम फ्रेम घ्यायचा आहे. ओके, आता इथे बघा या ठिकाणी आपण हे ट्रेड झाला आपला इथे. त्यानंतर असाच ट्रेड आपल्याला बघा इथे जो आहे आपल्याला बघा इथे हा एक आपल्याला बाय ट्रेड भेटला इथे. पण आपण बघतोय हा इथे बाय ट्रेड भेटल्यानंतर इथे आपल्याला इथे या ठिकाणी बिअर डायव्हर्जन आले. पण आपण इथे बघू शकता मग थोडस आपण त्या ठिकाणी याला थोडं 30 मिनिटाच्या पण टाइम फ्रेम वरती चेक करा. इथे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर चेक केलं तर तुम्हाला मग खूपच मोठा ट्रेड भेटेल. बघा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चेक जर केलं तर तुम्हाला इथे 2000 रुपयाला एक ट्रेड भेटला. बघा या ठिकाणी 2052ला. आणि त्यानंतर तुम्हाला इथे सेल आणि लगेच बाय, म्हणजे जवळ 2052 रुपयापासून तर 2400 रुपयापर्यंतचा ट्रेड तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघायला भेटला. म्हणजेच स्विंग ट्रेड साठी तुम्ही 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरा, 30 मिनिटाचा वापरा, भले 1 तासाचा सुद्धा वापरा. 1 तासाचा जर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी मधले जे काही छोटे मोठे सिग्नल आहेत ते भेटणार नाही. बघा तर इथे जर बघितलं तर एक तुम्हाला मोठा चांगला स्ट्रेट ट्रेड भेटलाय आणि त्यात अजूनही सेल सिग्नल आलेला नाही. एवढा मोठा ट्रेड याच्यामध्ये भेटला 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती. मग तुम्हाला घ्यायचं की नाही ते टाळता येऊ शकतं. बघा आता इथून करेक्शन झालंय, मोठं करेक्शन झालंय, त्या करेक्शनचं जर असेल तुम्हाला इथे सेल दिसत असेल तर तो त्या ठिकाणी बाय करायचा नाहीये. इतका साधा सोपा डिसिजन आहे. ओके, तर मग आता इथे मी तुम्हाला दाखवले की निफ्टी मध्ये ट्रेड, ऑप्शन मध्ये ट्रेड, त्यानंतर एखाद्या स्टॉक मध्ये ट्रेड, आणि आता आपल्याला बघायचं आहे तर गोल्ड मध्ये कसा ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे बघा हा गोल्ड मध्ये जर बघितलं तुम्ही तर पहिल्यांदा आपल्याला बघा कुठल्याही याच्यावर ट्रेड मध्ये तासाभरामध्ये आपल्याला काय कळतंय, आपल्याला ट्रेंड कळण्यासाठी मदत होते व नेमकी चार्टचा ट्रेंड काय आहे. ओके, आता आपल्याला जो ट्रेड घ्यायचा गोल्ड मध्ये आपण फॉरेक्स मध्ये काम करणार आहे आणि ते सगळं इंट्राडे असणार आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर पहिल्यांदा बघायचंय दिवसभराचा ट्रेंड काय आहे. ओके, दिवसभराचा ट्रेंड जर बघितला तर हा ट्रेंड आपला दिवसभरापासून सकाळी 11 वाजल्या म्हणजे 11 तारीख होती आपली, हा ट्रेड आपला 11 तारीख सॉरी म्हणजे की 10 तारीख आणि त्यानंतर 11 तारखेच्या रात्रीपर्यंत सॉरी म्हणजे की 10 तारखेच्या म्हणजे पूर्णपणे पण 10 तारखेची रात्र 12, त्यानंतर 11 तारखेला जो 1:15 वाजेपर्यंत सकाळी मार्केट चालू असतं, म्हणून हे आपल्याला 10 ते 11 च्या दरम्यान दाखवतोय. दिवसभर या ठिकाणी गोल्ड मध्ये बुलिश सिग्नल होता, त्याच्या पहिल्या दिवशी या दिवसभर बुलिश सेल सिग्नल होता. मग आपल्याला पहिल्यांदा आपल्याला बघायचं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती दिवसभराचा ट्रेंड काय आहे, तर इथे आपल्याला ट्रेंड बुलिश दिसतोय. मग आपल्याला जर असा ट्रेंड बुलिश असेल
तर मग आपल्याला शक्यतो त्या दिवसभरामध्ये आपल्याला बुलिश ट्रेडच करायचे आहेत. मग या ठिकाणी 5 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि इथे गोल्ड मध्ये आपल्याला जरा थोडं तारतम्य बाळगायचंय. ते तारतम्य असे आहे, आपल्याला ट्रेड करायचे आहे सकाळी 6:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत, फार तर फार 10 वाजेपर्यंत. त्यानंतर ट्रेड करायचं नाही, कारण त्यानंतर मार्केट साईडवेज होऊन जातं. त्यानंतर मार्केटमध्ये मजा राहत नाही आणि मग त्या ठिकाणी ट्रॅप सुद्धा आपण होऊ शकतो. म्हणून सकाळी 6:30 ते संध्याकाळी 11, फार तर फार मला वाटतं 9 वाजेपर्यंत जरी तुमचे ट्रेड उरकवले किंवा दिवसभरात $100 भेटले, भरपूर झाले. ओके, आता ह्या ठिकाणी आपण बघतोय का तसंच सेम आपल्याला तालतंत्र वापरायचं आहे. आता इथे आपण बघूया आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा. आपल्याला इथे बघा 10 तारीख आहे. इथे 10 तारखेला आपला जो दिवस चालू झालाय तो कधी चालू झालेला आहे, बघा इथे आपल्याला जो दिवस चालू झाला आहे तो दिवस आपल्याला सकाळी चालू झालेला आहे 6:30 वाजता. ओके, इथे 6:30 वाजता दिवस चालू झालाय. आता आपल्याला गोल्ड मध्ये लक्ष, इथे मी जे काही मार्कून ठेवले ते आपल्या ठिकाणी पिवट पॉइंट आहे. आता या ठिकाणी पिवट पॉइंटला सेल आला, नंतर RSI 70च्या वरती असला त्या ठिकाणी सेल करणे, आणि त्यानंतर आपला एसएल जो असेल तो एसएल आपल्याला ठेवायचा आहे. शॉर्ट मध्ये आपल्याला स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे, आणि तो जो स्टॉप लॉस असेल तो साधारणतः आपल्याला स्टॉप लॉस किती पॉईंटचा ठेवायचा आहे, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा. ओके, कारण काय गोल्ड मध्ये व्हॉलेटिलिटी भरपूर असते आणि आपण त्यामध्ये साधारणतः मायक्रो लॉट मध्ये काम करायचे. 0.01 0.02 तर ह्या अशा पद्धतीत काम करायचंय. ओके, आणि मग इथे तुम्ही बघताय हा ट्रेड सेटअप तुम्हाला कसा बसलाय. बघा हा सेल तुमचा इथे झालाय या कॅन्डलला साधारणतः 3990 ला. बाय सिग्नल तुम्हाला भेटलाय 3980 ला, पण इथे त्यांनी लो मारलाय जवळजवळ 3970 चा. ओके, मग आपण करायचं काय, जर आपण या ठिकाणी सेल जर केला, इथे सेल झाला 3990 ला सेल झाला, आणि इथे तुम्हाला सेल झाल्यानंतर आपण बघतोय जो RSI खाली आला 33 पर्यंत आला, तर 33च्या खाली RSI गेला, त्यामधून आपण त्या ट्रेड मधून एक्झिट करूया. आणि जरी नाही केलं तरी तुम्हाला याच्यामध्ये हे $10 हे तुम्हाला सकाळी भेटले. त्यानंतर दुसरा ट्रेड आपल्याला बायचा आलाय इथे या ठिकाणी. बघा हा जो दुसरा ट्रेड आलाय तर तो बायचा आलाय. आपला सेटअप तुम्हाला मागाच्या सारखं सांगितलंय. बघा इथे या ठिकाणी आपला सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आणि RSI त्याचं क्रॉसओव्हर झाले, नंतर इथे बाय सिग्नल आलाय आपल्याला. ओके, बाय सिग्नल आला तुम्हाला 3976 ला, आणि सेल सिग्नल आलाय 3982 ला. म्हणजे तुम्हाला इथे 4, 5, 6 पॉईंट भेटले. पण जर आपण जर बघितलं 3986 चा इथे त्यांनी आपला जो टॉप मारलेला आहे. मग आपल्याला एक तर असं ठरवूया बाबा प्रत्येक ट्रेडला मला फक्त मी काय करणार, बाय करणार, आणि टार्गेट काय ठेवणार आहे, $10 चं टार्गेट ठेवणार, $10 टार्गेट. बाय सिग्नल आला त्या ठिकाणी बाय करणे, $10 टार्गेट ठेवणे, असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे ठिकाणी आपले बघा हे झाले आपले 2 ट्रेड. आता इथे सेल मध्ये तुम्ही बघताय हा सेल इथे झालेला आहे, आणि त्यानंतर तुमचा जो बाय आहे तो बाय तुमचा इथे झालाय. परत इथे 3986 ते जवळजवळ 3960. ओके, म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 26 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली. त्यानंतर परत इथे तुमचा बाय झालाय, हा बाय झाला 3960 ला, आणि तुमचा सेल इथे आलेला आहे 3972 ला. इथे 10 पॉईंट झाले. म्हणजे हे तुमचे 1, 2, 3, 4 ट्रेड झाले. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे हा एक परत सेल ट्रेड भेटला 3972 ते 3960 पर्यंत, 5 ट्रेड झाले. ठीक आहे, त्यानंतर इथे बघूया आपण, बघा हा एक मोठा बाय ट्रेड भेटला, 6 ट्रेड झाले. बघा इथे सेटअप भेटला, 6 ट्रेड झाले. आणि त्यानंतर इथे आपण बघतोय हा सेल जो भेटला इथं, मग इथे हा सेल, पण हा जो सेल आहे त्या सेलचा एसएल काय वाजला नाहीये, आणि त्यामुळे त्या ट्रेड मध्ये थांबायचं. इथे या ठिकाणी RSI, पण आपण मध्येच आपल्याला इथे बाय आलाय, जर मध्येच बाय आला तर ट्रेड करायचं नाही, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तरी इथे ह्या मधल्या झोनला बाय आला तर बाय करायचं नाहीये, म्हणजे इथे सेल तुमचा एसएल वाजला नाहीये. आणि त्यानंतर आपण बघतोय खाली कुठपर्यंत गेलं, बघा इथे तुम्ही बघू शकता
हा इथे सेल आलाय 4,000ला आणि त्यानंतर हा खाली कुठपर्यंत आला होता बघा, इथे 3,980 पर्यंत 20 पॉईंट आलेले आहेत. तर म्हणजे तिथेही आपला जो तो 8वा ट्रेड झाला आणि त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी इथे हा जो बाय आलाय बघा, हा इथं बाय सिग्नल आलाय आणि तिथे 10 पॉईंट भेटले. परत सेल सिग्नल आलाय, तिथे 10 पॉईंट भेटले आणि परत या ठिकाणी आपण बघतोय का इथेही आपल्याला या ठिकाणी एक बाय सिग्नल भेटला आणि त्यामध्ये पण आपले जो 3,972 ते 4,016 म्हणजे त्या ठिकाणी ती 40 पॉईंटची मुवमेंट झाली आणि त्यानंतर परत फॉल आला. फॉलमध्ये परत आपल्याला त्या ठिकाणी जवळ 35 पॉईंटची मुवमेंट बघायला भेटली. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर इथे आपल्याला गोल्डमध्ये सुद्धा ही आपली मी सांगितलेली स्ट्रॅटेजी चांगली वर्क करते. आता इथे बघा या ठिकाणी आपला हा जो RSI आहे हा 33च्या आसपास आहे आणि इथे हा सेल सिग्नल आलाय. तर मग हे असे सिग्नल टाळायचे आहेत. आपल्याला सेल कुठे पाहिजे, RSI 80च्या आसपास असला आणि सेल आला तर करायचं आहे. पण जर समजा 30-32 RSI आहे आणि त्या ठिकाणी जर समजा असा सेल सिग्नल आला तर तो ट्रेड आपल्याला सेलचा टाळायचा आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे आपल्याला खरं तर ऍक्च्युली बाय सिग्नल यायला पाहिजे, कारण इथून आपण वरती गेलोय. हा इथे बाय सिग्नल थोडा पुढे आला म्हणजे आपण इथे 3,980 पासून तर 4,010 पर्यंत मोमेंटम भेटली. परत 30 पॉईंटची मोमेंटम त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. या अशा पद्धतीनं मग रात्रीचं ट्रेड हे जे ट्रेड आहे ते ट्रेड आपल्याला टाळायचे आहेत, कारण कन्सोलिडेशन होतं त्यामध्ये आपण फसलो जातो. म्हणून आपल्याला शक्यतो 9-10 वाजेपर्यंत ट्रेड करायचे. पण तरी आपण बघतोय दिवसभरामध्ये 10 ते 12 सिग्नल भेटले 10-10 पॉईंटचे कमीत कमी. तेव्हा मग आपण एक ठरवायचंय, मी एक ट्रेड घेतला त्या ठिकाणी एका पर ट्रेडला मी $5 कमी होईल का $10 कमी होईल का सिग्नल प्रमाणे ट्रेड करेल ते ठरवायचंय आपण. आणि तसं ठरवलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रेड घेता येतील आणि चांगले पैसे आपण त्या ठिकाणी कमवू शकतो. पण मग आता इथे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पर ट्रेड हा $20चा आपल्याला स्टॉप लॉस लावायचाच आहे. कारण कधी होतं बघा, काल तुम्ही बघितलंय, काल डोनाल्ड ट्रम्पची न्यूज आली. असे काही न्यूज अचानक येतात आणि मोठा कधीतरी येतात त्या. पण मग एखादं अचानक जर झालं तर सगळं अकाउंट तुमचं एकदम झिरो होऊ शकतं. म्हणून आपल्याला पर ट्रेडला $20चा स्टॉप लॉस फॉलोच करायचा आहे. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच ही जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगितली. मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला मी सांगितलेली संपूर्णपणे सांगितलेली तुम्हाला सगळी स्ट्रॅटेजी कशी वाटली ते मी तुम्हाला नंतर तुम्हाला विचारेन. पण तुम्हाला काय वाटत असेल ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि आता इथे आपण थांबतोय. अर्थातच या सगळ्या व्हिडिओत आपण जाणून घेतलंय आपल्याला निफ्टी ऑप्शन आणि स्टॉक आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गोल्ड मध्ये फॉरेक्स मध्ये ट्रेड कसा करायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून दिलेलं आहे. ओके. आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबूया. परत भेटूया आपण नवीन विषयासह.